हॅलो. तर आज आहे भोगी आणि मी करणार आहे भोगीची मिक्स भाजी. तर सगळ्यात आधी मी इथे मिक्सरमध्ये थोड्याशा मिरच्या, खोबरं, कोथिंबीर, तीळ आणि थोडंसं जिरं घेऊन बारीक पेस्ट केलेली आहे. नंतर मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून सगळ्या भाज्या इथे एकत्र केलेल्या आहेत. भाज्यांमध्ये मी इथे सगळ्या हिरव्या भाज्या जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही इथे ॲड करू शकता. तर अशा प्रकारे भाज्या मी सॉटे केलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. नंतर त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता हे चांगलं परतून घेतलेलं आहे. नंतर बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी आलं लसूणची पेस्ट, इथे मी 1 ते 1.5 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मी इथे बारीक चिरलेला एक टोमॅटो देखील ॲड केलेला आहे. तो सुद्धा चांगला मिक्स करायचा आहे. मगाशी वाटलेलं वाटण देखील मी इथे ॲड करत आहे. ते सुद्धा लो फ्लेमवर चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्येच मी 1 चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला एवढा ॲड केलेला आहे. इथे मी दुसरा कुठलाच मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, फक्त कांदा लसूण मसालाच मी ॲड केलेला आहे. तो देखील याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकून मी 5 मिनिट हा मसाला शिजत ठेवला होता. पाणी टाकण्याचं कारण हेच की आपला मसाला खाली करपू नये म्हणून. नंतर 5 मिनिट झाकण काढल्यानंतर मी पुन्हा एकदा तो चांगला मिक्स केलेला आहे आणि आपल्या भाज्या सगळ्या त्यात ॲड केलेला आहे. नंतर मी चवीपुरतं मीठ देखील याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे थोडीशी भाजी चांगली परतून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे 1 कप पाणी ॲड केलेलं आहे. इथे मी भाजी 10 ते 15 मिनिट लो फ्लेमवर चांगली शिजवून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे. ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत एन्जॉय करा. रेसिपी आवडली असेल तर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.